पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. इथे पहा लोअर फुलटो चेंडू होता. धावचीची संधी, ते मात्र डायरेक्ट हिट जर केला असता तर कुठेतरी मैदानामध्ये चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु तसं काही मैदानामध्ये घडत नाही आहे. आणि निर्धाव चेंडूची एक धावसंख्येने मात्र संघ पुढे सरकला. धावसंख्या 2 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. इथे पहा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पंच महिला आणि पंच मात्र आकाशाकडे बोट करतायत आणि गडी क्रमांक पहिला इथे बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अजित मात्र इथे बाद होतोय, शून्यावरती स्वस्तात बाद झालाय आणि बॅक टू पॅव्हिलियन. इथे मात्र अजित नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर होतोय. ऋषिकेशला आपण पाहू शकाल तर पाहिजे ऋषिकेश कशा पद्धतीने फलंदाजी करेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. चला शित्तूर संघाचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी या. मी विनंती करतोय विनोदला विनंती करतो की आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी यायचं आहे. चला गोलंदाजी देखील चांगली झाली होती. विनोद या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी या. चला आवाजामध्ये बदल, श्रीकांत सरांचा आवाज तुमच्या समोर असणार आहे. आइए सर आगे का खुदे के काल सुनाने के लिए. थँक्यू सो मच सर. जाऊयात मॅचच्या दिशेनं. 3 धावा. बॅट चिकडा, चेंडू हवेत, यष्टीरक्षकाने पकडला झेल. दुसरी विकेट, पहिली विकेट अजितच्या स्वरूपात आली आहे. दुसरा गडी बाद. ऋषिकेश बी गटातील दुसरी मॅच आपण पाहतोय. श्री रवळनाथ 11 शिराळी वारुण आणि लक्ष्मण 11 जांभूर या 2 संघामध्ये मॅच सुरू आहे. जांभूर संघ गोलंदाजी करतोय. टॉस जिंकलाय. फिल्डिंगचा निर्णय. बॉलर तयार. करण. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क होत नाहीये या चेंडूवरती. सांगता मात्र होते निर्धाव. डॉट बॉल. 3 धावा आहेत धावफलकावरती. प्लेयर ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण वितरण करणार आहोत. माननीय आदरणीय विनोद धामनकर राहिलेत प्लेयर ऑफ द मॅच. त्यांना प्लेयर ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण वितरण करणार आहोत. माननीय आदरणीय ऋषीरामजी पाटील साहेब, तुळशीराम पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण प्लेयर ऑफ द मॅच हा पुरस्कार वितरण करणार आहोत. ही संपूर्ण स्पर्धा VR स्पोर्ट विरळे आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय आणि ही स्पर्धा खरं तर संपन्न होण्यासाठी झटणारं व्यक्तिमत्व विनोद पाटील असतील, संतोषदादा पाटील असतील आणि विरळे गावातील संपूर्ण ग्रामस्थ असतील. सर्वांची मेहनत आज यशस्वी होत असताना आपल्याला पाहायला भेटते. या स्पर्धेच्या निमित्तानं आणखीन एक विकेट आली. फलंदाज बाद झालाय. महेश बाद झालेले आहेत. प्लेयर ऑफ द मॅच हा पुरस्कार देखील वितरण करण्यात आलेला आहे. 3 धावांवरती 3 विकेट माघारी परतलेत. 3 धावा 3 विकेट. वाईट चेंडू 2 आले. 1 धाव धावून घेतलेली आणि त्यानंतर कोणतीही धाव आलेली नाहीये. विकेट आले सातत्यानं. गोलंदाजी मार्क वरती. बॉलर तयार. दुसऱ्या षटकामध्ये सूरज कशा प्रकारे आता गोलंदाजी करतील, कोणती लाईन कोणती लेंथ. विनोद सर आपण थोडं बाजूला या. चेंडू हवा. 3 पिलच्या डोक्यावरून 2 क्षेत्ररक्षक धावताय. दोघांच्या मधून छेदून भेदून चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे पलीकडे पलीकडे. चौकार. 7 धावा. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती चढवला हल्ला. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. इकडे शिवशंभो स्पोर्ट मालेवाडी आपल्या पुढच्या प्रवासाला चिट्ट्यांच्या शोधात आहे. व्हाईट बॉलचा इशारा. 5 धावा आलेत आतापर्यंत या षटकामध्ये. सुंदर गोलंदाजी सूरज यांची. छोटासा रडप, मोठा वेग, ऑन साइडला वळवलाय
चेंडू फटका सुरेख आहे, पण मात्र एकाच धावेवरती समाधान मानावं लागत आहे. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. कमबॅक करणारा चेंडू होता. फुलटॉस बॉल, चेंडू हवेत, फटका फसलाय आहे खेळाडू आणि त्याच्या हातामध्ये चेंडू. कमबॅक करणारं षटक. नो बॉलचा इशारा आहे पंचांचा. नो बॉल, गडबड झाली. नो बॉलचा इशारा. चेंडू जास्त हाईट वरती होता. पंचांनी लगेच हात काटकोनात काढलाय. आजच्या दिवसामध्ये आमचे ऑफिशियल पंच किरण नाईक सर असतील, अंकित यादव सर असतील, दशरथ भोईर सर असतील, सर्वांनी या स्पर्धेत वरती खऱ्या अर्थानं चांगली पकड निर्माण केली. पंचांचं बोट गरगर फिरतंय. चेंडू हवेत, फटका फसलाय आणि इथे एक धाव येते याही चेंडूवरती. एका धावेबरोबर धावफलक जाईल पुढे. धावफलक घेईल गती. स्कोरर राहील व्यस्त. धावा आहेत एकूण या एका धावेबरोबर 12 धावा. पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवला, परंतु तदनंतर सूरजनं चांगला कमबॅक केला. नो बॉल देखील आला, परंतु त्याच्यानंतरचा चेंडू चांगला टप्पा ठेवला. वेग वाढवला या चेंडूवरती. वाढत्या वेगाबरोबर चेंडू डॉट. सुंदर गोलंदाजी लक्ष्मण 11 जांभूरकडून या षटकामध्ये होते. 12 धावा. कंजूस गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे. सूरजकडून पुढचा बॉल. मोठासा रडप. खोदून काढण्याचा प्रयत्न. ब्लॉक ठेवला होता. यॉर्कर चेंडू जागीच उभं केलंय. निर्धाव बॉल. डॉट बॉल येतोय आणि डॉट बॉलनं चेंडूची सांगता मात्र जैसे थे धावफलक जैसे थे बांधून ठेवलं. पाठीमागचा देखील चेंडू निर्धावाला. हा देखील चेंडू निर्धाव. 2 चेंडू सलग डॉट आलेत. सलगचे 2 चेंडू डॉट आलेत तर बॅट्समनवरती प्रेशर वाढलाय. धावांसाठी धावाधाव करायच्या आहे, धावा बनवायच्या आहेत. डान्सिंग डाऊन द विकेट. एकच सिंगल ऑफसाईडला चेंडू ड्राईव्ह होतोय. एका सिंगल बरोबर पुन्हा धावफलक वाढत राहील. धावा 13 या आकड्यावरती. षटकाची होईल सांगता आणि 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा आहेत 13 धावा. ही संपूर्ण स्पर्धा आपण क्रिक लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवरती पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर करण्यात येत आहे. आमचे स्क्रीन ऑपरेटर केतन सर आहेत आणि आमचे मेन कॅमेरामॅन सुजल खोत असतील आणि आमचे साईड कॅमेरामॅन तन्मय जर पाहिलं तर आपली आवड जोपासत आहेत. अगदी आवड आहे. राहुल तयार गोलंदाजी मार्कवरती. मोठाचा रनअप. बॅटची कडा. चेंडू घोषांकित क्षेत्रात पुन्हा होईल ट्रायव्हल. एका सिंगल धाव फलकावरती एक धाव वाढवली जाईल. सिंगल डबल न तुम्हाला धावा वाढवणं गरजेचं आहे. धाव फलकाला स्टॉप लागलाय. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेत जाणारा बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या जोडीत विसावला आणि हा देखील चेंडू येतोय निर्धाव. पुन्हा डॉट बॉल येतोय. पहिल्या चेंडूवरती बंडी, त्यानंतर डॉट बॉल. फलंदाजाला मात्र जागीच उभं केलंय. अक्षयला बॅकफुटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न. अक्षयचा पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू खेळाय. डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक येतोय प्रोटेक्शन घेऊन आणि दुसरी धाव देखील बघता बघता सुंदररित्या कंप्लीट होते. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट झालेत. हे करायचं आहे. धावा जर जमवायच्या असतील तर तुम्हाला इथून स्टार्ट घेणं गरजेचं आहे. 3 विकेट लवकर आले. दबावामध्ये आहे टीम. बॅटिंग करणारा संघ मच्छिंद्र आणि अक्षय यांच्यावरती मोठी जबाबदारी आहे. अपेक्षांचं ओझं आहे. संपूर्ण कॅमेरा मच्छिंद्र आणि अक्षयवरती आहे. मच्छिंद्र आहेत अजूनही मैदानाच्या आतमध्ये. नॉट ट्राय वरती मच्छिंद्र. जे काय करायचंय ते तुम्हाला दोघांनाच करायचं आहे. 9 चेंडू आहेत अजूनही. आपटलाय बॉल. स्क्वेअर लेगला उडवलाय. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्याकडून थोडीशी दोन धावा धावून घेतलेत. स्क्वेअर लेगला खेळलेला चेंडू
डीपला होता खेळाडू, त्याच्याकडून गडबड झाली. 2 धावा पुन्हा कंप्लीट. धावा होतील 18 धावा. एक धाव कंप्लीट. पुन्हा धाव कंप्लीट होते. पुन्हा धाव वेगाने घेतली आहे. पुन्हा धाव कंप्लीट केली आहे. आमचे शाहूवाडी तालुक्याचे सचिव आणि उपाध्यक्ष आज अग्रेसिव्ह आहेत. दोघांचंही लक्ष आहे आज या स्पर्धेवरती. काहीतरी रणनीती आहे दोघांच्या मध्ये. दोघे एकत्रित येतात त्यावेळेला काहीतरी धप्पा असतो. हा, आणि संघ मालक आहेत विजय सरांचे. संघ मालक माननीय आदरणीय संतोषदादा पाटील. यश 11 दमदार दादा चषक 2026 हा महारण संग्राम सुरू आहे. 19 धावा धावपलकावरती. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. चांगला स्टॉप लावलाय. लक्ष्मण 11 जांभूर संघानं श्री रवळनाथ 11 शिराळे वारून यांना बॅकफूटवरती ठेवले सातत्यानं. गोलंदाजी मार्कवरती 4थ्या षटकामध्ये काशीनाथ आहेत तयार. धावा बनवणं गरजेचं आहे इथून या 6 चेंडूमध्ये. पहिलाच बॉल ऑफ साईडला ड्राईव्ह केलाय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक त्याच्या पाठीमागे. एकीचं रूपांतर दुसऱ्या धावेत. 2 धावा कंप्लीट होतील. NBV स्पोर्ट रेट्रे या टुर्नामेंटचे लॉट्स आता उडवणार आहेत. सर्व कर्णधारांना विनंती आहे की आपण लॉट्स पाहण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती या. 5 मिनिटांमध्ये या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. आपण लगेच या. सर्व संघ मालक, टीमचे कर्णधार किंवा कर्णधार नसतील तर प्रत्येक संघाने आपला एक प्रतिनिधी पाठवा. ही चर्चा सुरू आहे पुढच्या संडेची. विजय सर आणि सागरदादा यांच्यामध्ये विनोददादा देखील आहेत. आजच्या आयोजनामध्ये खूप मोलाची साथ राहिली आहे संपूर्ण विरळे गावाचे. विठ्ठल रुक्माई स्पोर्ट विरळे आयोजित ही दमदार स्पर्धा आपण पाहतोय. VR स्पोर्ट विरळे या नावाने संघ शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मध्ये आपला चांगला खेळ करत असतो. चला, सर्व टीमचे प्रतिनिधी आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेनं. एकच धाव डी झोनच्या स्वरूपात. विकेट आली आहे. नवीन फलंदाज अजय मैदानाच्या आतमध्ये आला. अक्षय बाद झाले. धावा 22 आहेत. शांत ठेवलंय लक्ष्मण 11 जांभूर संघाने. टॉस जिंकून घेतलेला हा निर्णय. इथे सुंदर फटका, परंतु खेळाडूकडून चूक होते. लॉंग ऑफला कॅच पकडणं गरजेचं होतं. दुसरी धाव कंप्लीट केली. दोनच्या मदतीने धावफलक पोहोचले 24 आकड्यावरती. 24 धावा. शेवटचे 2 चेंडू आहेत. जर 2 मोठे स्ट्रोक आले तर मॅच चित्र बदलून जाईल. अलॉंग द ग्राउंड. आणि इथे मात्र नशिबाची साथ. तो क्या बात. क्षेत्ररक्षक होता, त्याच्याकडून निसटला, निष्ठून चालला चेंडू हातात लागण्याआधी. तरी आता नका लागू चिंतेच्या नादी. चिंतेत पडला खेळाडू आणि चेंडूनं मात्र इशारा दिला. टाटा बब्बा मैं तो चला 4 रन केली आहे. 28 धावा या चौकाराच्या मदतीने आलेत. नशिबाचा चौकार भेटलाय. शेवटचा बॉल. चेंडू इम्पॉर्टंट असेल. चेस करण्यामध्ये नक्कीच अडचणी देणारे या धावा असतील. शेवटचा बॉल या चेंडूवरती. धावा किती होतील, धावा किती होतील. टप्पा पडल्यानंतर इन स्विंग थोडासा आतमध्ये आला बॉल आणि कोणती धाव येत नाहीये. षटकाची होईल सांगता. 4 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती प्रथम बॅटिंग करत असताना शिराळे वारून या संघाची धावसंख्या आहे 28 आणि जिंकण्यासाठी पाठलाग करायचा आहे लक्ष्मण 11 जांभूर या संघाला 29 धावांचा. लक्ष्मण 11 जांभूर आपण सुंदर गोलंदाजी करत असताना एकूण 28 धावा खर्च केलेत. 29 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत.
याच्यानंतर इनिंग ब्रेक होते. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस घेणार आहोत. माळादेवी स्पोर्ट मालगाव आणि वन स्टार विरळे या दोन संघामध्ये टॉस होईल. बोथ कॅप्टन्स आपण लगेच या टॉस साठी. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे आपण लगेच या टॉस साठी. माळादेवी स्पोर्ट मालगाव आणि वन स्टार विरळे. आपण टॉस घेणार आहोत. माळादेवी स्पोर्ट मालगाव आणि वन स्टार विरळे. चला दुसऱ्या डावाला आपण लगेचच सुरुवात करणार आहोत. शिराळे वारून आपण लगेचच क्षेत्ररक्षणासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा मित्रांनो. वन स्टार विरळे आणि माळादेवी स्पोर्ट मालगाव टीम टॉस साठी लगेच या. टीम मालगाव टीम आपण लगेच या टॉस साठी. स्क्रीनवरती आपल्याला पाहायला भेटत आहे नेक्स्ट संडेची टुर्नामेंट आणि त्या टुर्नामेंटचे लॉट्स या ठिकाणी मुख्य कॅमेऱ्यावरती मुख्य स्क्रीनवरती टॉस का बॉस या मंचावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. टॉस देखील होतोय. आपलं देखील स्वागत आहे रोहित दादा या स्पर्धेमध्ये. मॅचला आपण करत आहोत सुरुवात. श्री रबळनाथ 11 शिराळे वारुण आणि लक्ष्मण 11 जांभूर या संघाकडून ओपनिंगची पेअर दाखल झाली आहे. लक्ष्मण 11 जांभूर कडून काशीनाथ आणि संजय. बॉलिंग साठी बॉलर होतोय तयार शिराळे वारुण संघाकडून. 29 धावांचा पाठलाग. मॅचला आपण करत आहोत सुरुवात. बॉलर तयार. पहिलाच बॉल उंच उडवलाय. डीप मध्ये आहे खेळाडू आणि इथे मात्र जजमेंट फसलं. अगोदर पुढे आले, चेंडून मागे धडी मारली आणि टाटा बाय बाय मैं तो चला 4 रन के लिए चौकार. चेंडून हुलकावणी दिली. चेंडू दीर्घकाळ हवेत होता. सूर्याची कडक किरण आणि या कडक उन्हामध्ये बेधडक हा फटका होता. पहिलाच बॉल संजय कडून. आबाळाला बुक्की मारली शॉटनं. बॉलर तयार.
अगदी योग्य लाईन, योग्य लेंथ, योग्य टप्पा, अचूक टप्प्याचा भेदक मारा. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, पुढे जाऊन खेळलेला चेंडू आहे, खेळाडू डीप मध्ये एक सिंगल. हवा देखील आहे, पक्षी देखील हवा करतायत आणि त्या हवा देखील आहे. ती हवा म्हणजे दमदार दादा चषकाची हवा आहे मित्रांनो. पुन्हा एकदा बॉलर तयार. 5 धावा. स्लोवर बॉल, थोडस गतीतील परिवर्तन, चेंज ऑफ द पेस, गतीतील थोडं अंतर कमी केलं आणि चेंडू मात्र निर्धाव. 1 धाव ऍड होते, एकूण धावा 6. चेंडू हवेत इनफिल्डच्या डोक्यावरून डीप मध्ये आहे, खेळाडू एक सिंगल. अगदी शांत गतीनं धाव केली आहे, कंप्लीट धाव चोरून घेतले. धावा होतील 7 धावा. 7 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. पहा, आगही धगधगते, उष्ण ज्वाळाही भगभगते, अतिजीर्णता उदासीनता असह्यता ही भगभगते. या अग्नीला दोस्त कर, वा स्वतःला उद्ध्वस्त कर. भर उन्हामध्ये मात्र चित्र उद्ध्वस्त करत असताना फलंदाज आपण पाहतोय, अप्रतिम बॅटिंग करतोय. नाव आहे संजय. सुंदर बॅटिंग होते संजयची आज. आज दिवस संजयच्या नावावरती राहील का? आजचा दिवस सुंदर खेळ, अचूक टप्प्यावरती भेदक मारा करत असताना संजय आपल्याला पाहायला भेटतोय. माळादेवी स्पोर्ट मालगाव 1 स्टार विरळे या 2 संघामध्ये टॉस झालाय. आजच्या दिवसामध्ये पहिल्या लॉर्ड्स मधून ग्रुप ए मधून सोपराई स्पोर्ट मालेवाडी आणि शिवशंभो स्पोर्ट मालेवाडी 2 संघांनी बाजी मारली आहे. खूप चांगला खेळ VR स्पोर्ट विरळेचा देखील आज राहिलाय. शिवशंभो स्पोर्ट मालेवाडीकडून आज संदीप दळवी यांच्याकडून कमालीची गोलंदाजी राहिली आहे. विद्यमान उपाध्यक्ष आज खुश आहेत संदीप दादांच्या खेळीबद्दल. ऑन साइडला वळवलाय बॉल, अलॉंग द ग्राउंड, डीप मध्ये आहेत माही एक सिंगल. आणि माही यांच्याकडून चूक झाले, टप्पा टप्पा टप्पा, इकडून तिकडून तिकडून इकडे, तोपर्यंत 2 धावा तिकडे. 2 धावा कंप्लीट, 2 धावा चोरलेत आणि 2च्या मदतीने धाव जाईल पुढे 13 या आकड्यावरती. 29 धावांचा पाठलाग करायचा आहे जिंकण्यासाठी. चेंडू हवेत, ऑन साइडला, मिड विकेटला आहे, खेळाडू वेगानं केलाय थ्रो आणि इथं धाव कंप्लीट. माही बॉलर नेम. अजय तयार. पुन्हा बॉल सोडून दिला फलंदाजानं. बॅट आणि बॉलचा दूरवरचा संपर्क होऊन दिला नाहीये, थोडासा पुढे गेला, टप्पा पाहिला, चेंडू बाहेर जातोय, लेग स्टंप मिस करेल, लाईन चेक केली आणि सोडून दिला. धावपलकावरती धावा 15 या आकड्यावरती. खोदून काढला चेंडू, डीप मिड विकेटला आहेत माही. पुन्हा चांगले क्षेत्ररक्षण राहिले. आता एकावरती समाधान मानावं लागते, परंतु इथे क्षेत्ररक्षकांची पुन्हा होते गडबड. 1 धाव धावपलकावरती पुन्हा ऍड. 16 धावा. 29 धावांचा पाठलाग सुरू आहे. चेंडू हवेत उचललाय आहे, खेळाडू एक टप्पा हातात, 1 बाउन्स आणि दुसरा सीमा रेषे पार पार पार. दमदार षटकार, दमदार चषक. आणि या दमदार षटकातील हातामध्ये चेंडूनं प्रसाद दिला आणि 6 धावा भेटले फलंदाजाला. 6च्या मदतीने धावा 22 या आकड्यावरती. खराब क्षेत्ररक्षण होतंय शिराळे वारुण कडून.
ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन आणि पुन्हा चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर बाहेर बाहेर. षटकार येतोय आपलातून स्ट्रोक. काशीनाथचा हल्ला आणि पुन्हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर.